हॅलो एव्हरीवन, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे योगा विथ अमृतामध्ये. आजचा विषय जो आहे, आजचा टॉपिक जो आहे तो सगळ्या वुमन्ससाठी खूप स्पेशल असणार आहे. कारण की ज्यावेळेस आपल्याला पिरियड्स येतात त्यावेळेस पोटामध्ये पिरियड क्रॅम्प्स येतात. आणि ते का येतात हे पहिले समजून घेऊया. तर आपल्याला ज्यावेळेस पिरियड्स येतात आपली युटेरसची लाइनिंग जी आहे ती आपली कॉन्ट्रॅक्ट होते, पूर्ण युटेरस कॉन्ट्रॅक्ट होतं. कारण की युटेरस लाइनिंग ही मेन्स्ट्रुएशनद्वारे विथ ब्लड बाहेर पडत असते आणि आपल्या शरीरामधला प्रोस्टोग्लॅन्डिन हा हार्मोन जास्त वाढलेला असतो. जेवढं प्रोस्टोग्लॅन्डिन जास्त तेवढं पोटाचं कॉन्ट्रॅक्शन हे जास्त प्रमाणात होतं आणि जेवढं कॉन्ट्रॅक्शन जास्त प्रमाणात होतं तेवढंच आपल्याला क्रॅम्प्सही जास्त प्रमाणात येतात. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला हा हार्मोन बॅलन्स करायचा आहे आणि आपल्याला इझी इफेक्ट द्यायचा आहे आपल्या पोटासाठी, आपल्या हिप्ससाठी. आणि यासाठी आपल्याला आजचा योगा फ्लो करायचा आहे. जर तुम्हाला पिरियड क्रॅम्प्स येत असतील तर हा योगा फ्लो ट्राय करायला नक्की विसरू नका. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचंय की टेबल टॉप पोझिशन मध्ये यायचं आहे. दोन्ही हात चेस्टच्या खाली ठेवा, दोन्ही लेग्स मध्ये डिस्टन्स घ्या, दोन्ही नी बेंड करायचे, मॅट वरती ठेवायचे आणि स्लाइटली आपल्याला हिपकडे पाहायचं आहे. त्याचसोबत आपली हिप जी आहे थोडीशी टर्न करायची, बाहेरच्या साईडला ओपन करायची. श्वास घ्या, श्वास सोडा, पुन्हा मिडलला आल्यावरती श्वास घ्या, श्वास सोडा, मिडलला आल्यावरती श्वास घ्या, श्वास सोडा. Inhale and exhale. Inhale and exhale. Inhale and exhale. त्यानंतर आपल्याला बसायचं आहे वज्रासन मध्ये. थोडंसं पूर्ण हिप जी आहे मॅट आपली पूर्ण जमिनीवरती टेकवा. त्यानंतर श्वास घ्या, दोन्ही हात जास्तीत जास्त पुढे घेऊन जा, स्लोली करायचं आहे आणि चेस्टला खाली ठेवा. जेवढं जमेल तेवढं डोकं खाली लावायचं ट्राय करा. श्वास घ्या, श्वास सोडा. इझी पोझिशन मध्ये बसायचं आहे. श्वास घ्या, श्वास सोडा. इनहेल अँड एक्सेल. इनहेल अँड एक्सेल. श्वास घ्या, श्वास सोडा. श्वास घ्या, श्वास सोडा. इनहेल अँड एक्सेल. त्यानंतर वरती यायचं आहे. आपल्याला बद्ध कोणासन बटरफ्लाय पोझिशन करायचे आहे. त्यासाठी आपले जे दोन्ही लेग्स आहेत ते फोल्ड करायचे आहेत. साईडने दाखवते. ठीक आहे, दोन्ही लेग्स जे आहेत ते फोल्ड करायचे आहेत आणि जास्तीत जास्त पुढे घेऊन जा. जास्त जवळ नाही न्यायचे, आपल्याला पुढे घेऊन जायचे आणि आपली बॅक जी आहे स्ट्रेट करायची आहे. श्वास घ्या, बॅक अर्च न करता जेवढं जास्तीत जास्त पुढे घेऊन जाता येईल तेवढी पुढे घेऊन जा आणि होल्ड करा. जिथे कुठे कम्फर्टेबल असतात त्या पोझिशन मध्ये जायचं आहे आपल्याला आणि होल्ड करायचंय. तुम्ही ज्या कुठल्या पोझिशन, जर तुम्ही स्ट्रेट जाऊन इथे जात असाल तर इथे जाऊन होल्ड करा. श्वास घ्या, श्वास सोडा, होल्ड करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. श्वास घ्या, श्वास सोडा, वरती यायचंय. त्यानंतर दोन्हीही पाय आपल्याला सरळ करायचे आहेत. स्ट्रेट करा, दोन्ही पाय सरळ करायचे. मॅट वरती लाई डाऊन, पाठीवरती झोपायचे आपल्याला. बॅक वरती हळवारपणे रेस्टिंग पोझिशन मध्ये या. श्वास घ्या, श्वास सोडा. दोन्ही हात ओपन करायचे शोल्डरच्या लाईन मध्ये. दोन्ही लेग्स नी मध्ये बेंड करा. आपली जी बॅक आहे ती पूर्ण आपल्याला मॅट वरती इझिली ठेवायची आहे. श्वास घ्या, श्वास सोडा आणि दोन्हीही लेग्स जे आहेत पोझिशन सेम असेल, फक्त आपल्याला आता लेग्स पूर्ण साईड टू साईड टर्न करायचे आणि तुमचं डोकं जे आहे ते मिडलला हवंय आपल्याला. ठीक आहे, टर्न नाही करायचं, फक्त आपल्याला हिपचे रोटेशन करायचे स्लोली इझिली. 1 2 3 4 5 6 7 8 9 and last one 10. त्यानंतर आपल्याला सुप्तबद्ध कोणासन करायचं आहे. झोपल्यानंतर दोन्हीही पाय जॉईंट करा. जेवढं डिस्टन्स तुम्हाला लेग्स मध्ये घ्यायचं आहे तुम्ही इझिली घेऊ शकता, कारण की हा योगा फ्लो पूर्ण तुमच्या कम्फर्ट बेसवरती आहे. ठीक आहे, जर तुम्हाला हिप मध्ये जास्त पेन होत असेल, पाय खूप दुखत असतील तर दोन्हीही नीच्या खाली तुम्ही पिलो घेऊ शकता, अदरवाईज नाही घेतली तरीही चालेल. दोन्ही हात थाईज वरती ठेवा.
श्वास घ्या, श्वास सोडा. इनहेल अँड एक्सेल. इनहेल अँड एक्सेल. त्यानंतर राईट हँड ऑन चेस्ट, लेफ्ट हँड ऑन स्टमक. डावा हात पोटावरती ठेवा, उजवा हात चेस्टवरती ठेवा. डीप बेली ब्रीदिंग करायचं आहे आपल्याला. डोळे बंद करा. स्ट्रेच फील करा. श्वास घ्या, श्वास सोडा. होल्ड करा. इनहेल अँड एक्सेल. होल्ड करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड लास्ट वन 10. श्वास घ्या, श्वास सोडा. दोन्ही पाय जे आहेत ते हळुवारपणे क्लोज करायचे. दोन्ही लेग स्ट्रेट करा. शवासन मध्ये यायचं आहे आणि दोन्ही हाताचे तळवे वरच्या दिशेने. डोळे बंद करा. मान एका साईडला वळवायची आहे. पायाची बोटं जी असतील ती विरुद्ध दिशेने. पूर्ण बॉडी रिलॅक्स पोझिशन मध्ये ठेवा. शोल्डर रिलॅक्स ठेवा. हात पूर्ण रिलॅक्स ठेवा. श्वास घ्या, श्वास सोडा. इनहेल अँड एक्सेल. इनहेल अँड एक्सेल. इनहेल अँड एक्सेल. श्वास घ्या, श्वास सोडा. इनहेल अँड एक्सेल. त्यानंतर हळुवारपणे टर्न करायचंय. वन साईडला, राईट साईडला टर्न करा. उजवा हात डोक्याच्या वरती घेऊन जा. डावा हात चेस्टच्या समोर ठेवा. श्वास घ्या, श्वास सोडा. इनहेल अँड एक्सेल. आणि हळुवारपणे तुम्ही उठून बसू शकता. तर तुम्हाला ही पिरियड क्रॅम्प्स खूप जास्त प्रमाणात येत असतील तर हा योगा फ्लो तुमच्या पिरियड क्रॅम्प्सच्या दरम्यान करून पाहायला नक्कीच विसरू नका. आणि तुम्हाला काय फरक पडतो यामुळे तुमचे कमेंट सेक्शन मध्ये मला तुमचे कमेंट्स आले पाहिजे. ठीक आहे, चला तर मग भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला नक्कीच विसरू नका.